नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पुष्पा पाटील किचनमध्ये। आज आपण पारंपरिक पद्धतीने लोणचं कसं बनवायचं ते बघायचं आहे। तर ते मी तुम्हाला 5 किलोच्या प्रमाणात अगदी योग्य पद्धत आणि योग्य प्रमाण सांगणार आहे। तर बघा, त्याच्यासाठी पहिली स्टेप म्हणजे आपल्याला कैरी बाजारातून चांगली बघून आणायची, कडक ताजी म्हणजे तोडलेली कैरी कडक असायला पाहिजे, ते मेन आहे। आणि कैरी आणताना अजून एक मेन गोष्ट म्हणजे कैरी कोणती घ्यायची आपण प्रश्न पडतो। तर कैरी राजापुरी घ्यायची किंवा गावठी असते ना ती घ्यायची। गावठी नाही भेटली तर राजापुरी घ्यायची। गावठी कैरी असते तर थोडी आंबट असते आणि राजापुरी असते तर थोडी गोडसर असते। जर तुम्हाला आंबट कैरीचं लोणचं घालायचं असेल तर तुम्ही गावठी कैरी घ्या, आणि थोडं गोडसर हवं असेल तर राजापुरी पण घेऊ शकता। दोघं कैऱ्या लोणच्यासाठी छान असतात। तर बघा, मी इथे राजापुरीच कैरी घेतलेली आहे। तर मी इथे फक्त 2 किलो कैरी आणलेली आहे आणि ती अर्धा तास पाण्यामध्ये आपल्याला भिजवून ठेवायची आहे, कमीत कमी। म्हणजे तिला जो चीक लागलेला असतो ना तो निघून जातो। आणि स्वच्छ धुवून काढायची आहे आपल्याला कैरी आणि कोरडी करून घ्यायची। आणि बघा, हे असं तिला जे देठ असतं ना तर ते पण आपल्याला चाकूच्या सहाय्याने थोडंसं असं कापून घ्यायचं, म्हणजे काढून घ्यायचं। म्हणजे त्याच्यात जो चीक असतो ना तो पण निघून जातो आणि आपल्या लोणच्यामध्ये तो चीक लागत नाही आणि लोणचं खराब होत नाही। तर हा चीक पण आपल्याला म्हणजे देठ काढून घ्यायचं आहे, म्हणजे चीक आपोआप निघून जातो। तर मी इथे फक्त 2 किलो कैरी आणलेली आहे, पण मी बाजारातून 5 किलो कैरी घेऊन तिथेच मी धुवून आणि स्वच्छ पुसून आणि जे तिथे कैरी विकणारे असतात ना त्यांच्याचकडून मी 5 किलो कैरी फोडून आणलेली आहे घरी। तर ते पण मी तुम्हाला दाखवते, पूर्ण 5 किलो कैरी फोडलेली। तर ही कैरी 5 किलो फोडून आणलेली आहे बघा। आणि तिला थोडीशी म्हणजे वाळवत घालायची आपल्याला रात्रभर। तुम्ही जर संध्याकाळी फोडून आणली तर रात्रभर वाळवत घाला। आणि कैरी फोडून आणल्यानंतर आहे ना स्वच्छ पुसून काढायची आहे। पहिले एक कापड घ्यायचं आणि कैरीला थोडी घाण लागलेली असते ना ती स्वच्छ पुसून घ्यायची। आणि कैरीमध्ये कोय पण असते तर ती पण काढून घ्यायची। मी कोय काढून घेतलेली आहे, पण अजून माझी कैरी पुसायची बाकी आहे। तर ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं, एक एक तुकडा स्वच्छ करून घ्यायचा आहे, म्हणजे लोणच्यामध्ये घाण राहत नाही आणि लोणचं खराब पण होत नाही। घाण असली ना तर बुरशी लागण्याची शक्यता असते, त्याच्यामुळे आपल्याला पूर्ण कैरी साफ करून घ्यायची। आणि कमीत कमी 3-4 तास आपल्याला कैरी पसरवून घ्यायची, म्हणजे तिच्यामध्ये जे माउचर असेल थोडंफार पाणी असतं ते पण म्हणजे सुकेल। आणि मी इथे फॅनच्या हवेमध्ये सुकवत आहे। उन्हामध्ये काही वाळवत घालायची गरज नाही आपल्याला, फॅन खाली सुकवून घ्यायची। तर मी आता ही संध्याकाळी कैरी फोडून आणलेली आहे, तर मी आता उद्या सकाळी हिचं लोणचं भरणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला ही रात्रभर आता पसरवून ठेवायचं आहे आणि वरती बारीक असं कापड टाकून घ्यायचं आहे, म्हणजे वरून हवा पण लागेल आणि असं काही म्हणजे घाण पण तिच्यावर बसणार नाही। याच्यासाठी आपल्याला बारीक असं कापड टाकून घ्यायचं आहे। आणि कैरी फोडून आणल्यानंतर पाणी अजिबात आपल्याला म्हणजे लागू द्यायचं नाही आहे कैरीला। वरचं जे पाणी म्हणजे पाण्यापासून सावध राहायचं आहे, वरचं पाणी बिलकुल लागू द्यायचं नाही आहे, म्हणजे ती कैरी खराब होण्याची शक्यता म्हणजे नसतेच। आणि एकदम परफेक्ट लोणचं मी तुम्हाला पद्धत पण सांगणार आहे। आणि वर्षभर, अगदी वर्ष काय 2-3 वर्ष तुम्ही ठेवा तरी ते लोणचं जसंच्या तसं राहणार आहे, अशा माझ्या या पद्धतीने तुम्ही लोणचं केलं तर आता हे झालं कैरीबद्दल। तर आता आपल्याला कैरीचा म्हणजे लोणच्याचा मसाला कसा तयार करायचा आहे आणि त्याला काय काय वस्तू लागणार आहे तर ते आता आपल्याला बघायचं आहे। तर बघा, दालचिनी घेतली आहे मी इथे 10 ग्रॅम, आणि हिरवे वेलदोडे बघा, वेलची घेतली आहे मी 10 ग्रॅम, आणि मोठी वेलची घेतली आहे 10 ग्रॅम, लवंग घेतलेले आहेत मी इथे 30 ग्रॅम, मिरी घेतलेली आहे 30 ग्रॅम, मेथी घेतली आहे आपण 200 ग्रॅम, बडीशोप घेतलेली आहे 100 ग्रॅम, धने घेतलेले आहेत 100 ग्रॅम, हळद घेतलेली आहे बघा 50 ग्रॅम। तर बघा, हिंग घेतलेला आहे 20 ग्रॅम, आणि लसूण घेतलेला आहे 130 ग्रॅम। तर चटणी पावडर घेतलेली आहे आपण 300 ग्रॅम,
आणि बघा साखर घेतलेली आहे 400 ग्रॅम आणि मीठ घेतलेलं आहे आपण 1.25 किलो. मीठ जास्त घालायचं आहे, कारण मीठ आपण योग्य प्रमाणात घातलं ना तर लोणचं खराब होत नाही, त्याच्यामुळे मीठ घालायचं आहे. तर वर्षभरासाठी करतो आपण, त्याच्यासाठी आपल्याला मीठ जास्तच वापरायचं आहे. मिठाने लोणचं खराब होत नाही म्हणून मिठाचं प्रमाण जास्त ठेवलेलं आहे. आणि मोहरीची डाळ घेतलेली आहे आपण बघा 500 ग्रॅम आहे. मला लोणच्यामध्ये म्हणजे खार जास्त करायचा राहतो म्हणून मी 500 ग्रॅम डाळ इथे वापरते. तुम्हाला जर कमी करायचं असेल तर तुम्ही 400 ग्रॅम पण वापरू शकता. तर हे झालं आपलं 5 किलोच्या प्रमाणामध्ये परफेक्ट असं साहित्य. तर आता तेल लोणच्यासाठी आपल्याला शेंगतेलच वापरायचं आहे. शेंगतेल म्हणजे चवीला पण छान राहतं, वर्षभर म्हणजे लोणच्याचा वास पण येत नाही, जसंच्या तसं राहतं. त्याच्यासाठी शेंगतेल वापरायचं लोणच्याला. तर बघा मी इथे फॉर्च्यूनचं शेंगतेल वापरणार आहे बघा. तर मी हे 3 पाकिट तेल टाकणार आहे लोणच्यामध्ये. तर तेल जास्त वापरल्याने काय होतं, वर्षभर म्हणजे लोणचं अगदी जसंच्या तसं राहतं आणि म्हणजे खराब होत नाही, म्हणजे प्रिझर्वेटिव्ह करायला मदत होते मीठ आणि तेलामुळे. तर त्याच्यासाठी आपल्याला मीठ आणि तेल जरा जास्तच वापरायचं आहे. तर बघा पावडर मसाले जे आहेत आपण ते बाजूला ठेवले आणि खडे मसाले जे आहेत ना ते आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून जाडसर त्यांना वाटून घ्यायचं आहे. जाडसर म्हणजे अगदी बारीक पावडर नाही करायची, जाडसरच ठेवायचं आहे. बघा हे सर्व साहित्य आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. मेथी, धणे, बडीशोप, 2 वेलच्या, लवंग, मिरे, दालचिनी ही आपल्याला आता मिक्सरच्या भांड्यातून वाटून घ्यायचं आहे. थोडंसं जाडसर वाटून घ्यायचं आहे. लसूण पण आपल्याला जाडसर असे वाटून घ्यायचे. आणि लसूण हे सर्व साहित्य वाटल्यानंतर शेवटी लसूण आपल्याला बारीक करायचे आहे मिक्सरमधून. तर आता हे मी सर्व साहित्य बारीक करते आणि नंतर तुम्हाला दाखवते. तर हे सर्व साहित्य बारीक करून घेतलेलं आहे बघा. असं ठेवायचं आहे आपल्याला, एकदम असं पावडर नाही करायची आहे, थोडं जाडसर असं ठेवायचं आहे. तर हे सर्व साहित्य आपण असं वाटून घेतलेलं आहे. मोहरीची डाळ जर तुम्हाला बारीक करायची असेल तर करू शकता. मी काही केलेली नाही आहे, म्हणजे जास्त जाड नाही आहे, बारीकच आहे त्याच्यामुळे केले नाही. तुमची जर डाळ जाड असेल आणि तुम्हाला जर बारीक करायची असेल तर तुम्ही करू शकता. तर बघा इथे मी एवढं साहित्य घेतलेलं आहे. आता आपण इथे चटणी टाकून घ्यायची आहे बघा. मी सर्व म्हणजे परातीमध्ये काढून घेतलेलं आहे, कारण हे सर्व साहित्याला आपल्याला आता फोडणी घालायची आहे तेल गरम करून. त्याच्यासाठी मी एका मोठ्या परातीमध्ये हे सर्व साहित्य काढून घेतलं. तर तेल गरम करण्यासाठी बघा मी एक मोठं पातेलं ठेवलेलं आहे. 3 किलो तेल मावेल असं, आणि थोडंसं मोठंच ठेवायचं आहे आपल्याला, म्हणजे कसं मोकळं आपल्याला गरम करता येईल. तर आधी पातेलं गरम करून घ्यायचं, म्हणजे ते जसं आपलं ओलं बिलं असलं ना तर ते पाणी पूर्ण सुकतं त्याचं. तर गरम करून घ्यायचं, नंतर तेल घालायचं आहे. तर बघा तेल तापायला ठेवलेलं आहे आणि आता हे आपल्याला कडकडीत असं तेल गरम करून घ्यायचं आहे चांगलं. पुढे सांगतेच मी तुम्हाला कितपर्यंत तेल गरम करायचं ते. तेल बघा आपलं बऱ्यापैकी म्हणजे असं कडकडीत झालेलं आहे. तर आपण आता लवंग टाकून बघायची आहे त्याच्यामध्ये. बघा अशी लवंग टाकल्यानंतर ती वरती लगेच येते. हे बघा लगेच लवंग वरती आली म्हणजे आपलं तेल अगदी परफेक्ट गरम झालेलं आहे. तर आता गॅस बंद करायचा आहे आपल्याला. तर बघा तेल आपलं गरम झालेलं आहे अगदी परफेक्ट. तर गॅस बंद केला. तर आता हे तेल आपल्याला मसाल्यांमध्ये टाकायचं आहे बघा. परातीमध्ये आपण मसाले काढून घेतले त्याच्यावरती टाकायचं आहे. हे बघा असं लसूण तळून घ्यायचं आहे आधी, म्हणजे फोडणी छान बसते. असं गरम तेल टाकलं ना, हे बघा लसूण असा चरचर असा फोडणी, आपण जशी फोडणी घालतो ना त्या पद्धतीने लसूणला इथे फोडणी बसली. आणि बघा आता इथे हिंग घेतलेला आहे तर त्याच्यावर पण घालायचं आहे आपल्याला बघा. म्हणजे असं छान असे तळले जातात, सर्व साहित्य आपलं छान तळलं जातं आणि मसाला म्हणजे आपला एकदम छान असं तयार होतो. तर असं सर्व साहित्यावर आपल्याला असं तेल घालून सर्व साहित्य तळून घ्यायचं आहे. तर बघा तेल टाकून घेतलेलं आहे मी सर्व मसाल्यांमध्ये.
आणि एकदम छान असा सुवास पूर्ण घरभर दरवळलेला आहे मसाल्यांचा. एकदम छान आपला रायतं तयार झालेलं आहे. तर बघा, एक वस्तू सांगायची आठवण नव्हती, तर ते म्हणजे तेजपान. तर आपण इथे 7-8 पान घेतलेले आहे बघा. तर ते पण घालून घ्यायचे आपल्याला. इथेच तेल गरम आहे, त्याच्यातच घालून घ्यायचं आहे आणि सर्व साहित्य एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं. तेजपान घातल्याने अजून लोणचं टेस्टी होतं, त्याच्यासाठी तेजपानसुद्धा आपल्याला घालायचं आहे लोणच्यामध्ये. तर आता हे आपल्याला पूर्ण 5 ते 6 तास थंड करून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही जर संध्याकाळी केलं तर रात्रभर हे सर्व साहित्य आपल्याला गार करून घ्यायचं आहे. साहित्य म्हणजे हे गार होणं खूप महत्त्वाचं आहे लोणचं म्हणजे टिकण्यासाठी सुद्धा. आणि आपण याच्यामध्ये मीठ आणि हळद आणि साखर येथे अजून आपण घातलेली नाही आहे. ती आपण हे पूर्णपणे थंड झाल्यानंतर उद्या म्हणजे दुसऱ्या दिवशी घालायची आहे. जर तुम्ही रात्रभर ठेवत असाल तर पूर्ण साहित्य हे गार करून घ्यायचं आहे. नंतर मीठ, हळद आणि साखर आपल्याला घालायची. तर आता हे गरम असताना आपल्याला त्याला असं पॅक घट्ट असं झाकण ठेवायचं नाही आहे, जाळीदार झाकण ठेवायचं वरती, आणि वरती असं बारीक कापड ठेवून द्यायचं आहे. म्हणजे ते अगदी 5 ते 6 तास व्यवस्थित असं राहील, म्हणजे त्याच्यामध्ये काही जाणार नाही आणि व्यवस्थित पण राहील, ते गार होईल. तर आता मी रात्रीचं करते आहे, तर मी आता उद्या सकाळी दाखवेल तुम्हाला आता पुढची प्रोसेस. दुसऱ्या दिवशी सकाळी बघा, मसाला छान आपला गार झालेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्या 2-3 वस्तू टाकायच्या बाकी होत्या, तर त्या टाकून घ्यायच्या आहे बघा. साखर घेतलेली आपण ती घालायची, मीठ आहे ते पण टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हळद टाकून घ्यायची बघा. आणि याला आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे सर्व साहित्य. आणि 10 ते 15 मिनिट राहू द्यायचं आहे. आणि नंतर आपल्याला कैरी याच्यामध्ये कालवून मडक्यामध्ये भरायची आहे. तर बघा, 15-20 मिनिट झाले. मीठ आणि साखर कालवून आणि हळद पण टाकली होती तेव्हाच बघा किती छान असा रंग आलेला आहे. हळद यासाठीच उशिरा टाकायची आहे आपण. जर आपण कडक तेलामध्ये हळद टाकली ना तर ती कडवट लागते आणि लोणचंसुद्धा काळपट होतं. त्याच्यासाठी मी हळद उशिरा घातली. आणि मीठ आणि साखरसुद्धा गरम तेलामध्ये टाकलं ना तर जास्त पाणी सुटतं, म्हणून मी ते सुद्धा उशिरा घातलं. आता पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर तर आता आपल्याला याच्यामध्ये कैरी मिक्स करून मडक्यामध्ये भरून घ्यायचं आहे. आणि कैरीसुद्धा आपली छान अशी मुरली गेलेली आहे, वाळली गेलेली आहे बघा. तर आता थोडीशी कैरी मी एका साईडला असं टाकून घेणार आहे. आणि मिक्स करून घ्यायची आहे चांगली. हाताने पण मिक्स केली तरी चालेल. हे बघा, असं पूर्णपणे मिक्स करून घ्यायची आहे. आणि बघा, एक ही बरणी घेतलेली आहे मी चिनी मातीची, तर तिच्यामध्ये आपल्याला लोणचं भरायचं आहे. तर खाली आपल्याला तळाशी थोडासा हा लोणच्याचा मसाला घालून घ्यायचा आहे आधी. हे बघा, लोणचं भरताना सुद्धा मी तुम्हाला परफेक्ट पद्धत दाखवते. तर खाली असा मसाला भरून घ्यायचा आहे आधी. बरणीच्या तळाशी असा मसाला टाकायचा आहे. हे बघा. आणि नंतर ह्या मिक्स केलेल्या फोडी भरून घ्यायच्या आहे. तर तुम्हाला अगदी सविस्तर पद्धतीने लोणचं कसं बनवायचं ते दाखवलेलं आहे मी. तर मी आता हे सर्व कैऱ्या मी याच्यामध्ये मिक्स करून भरून घेणार आहे मसाल्यामध्ये. तर बघा, पूर्ण कैरी आपण मसाल्यामध्ये टाकून आणि मडक्यामध्ये भरून घेतलेलं आहे.
तर एका मडक्यात मावली नाही म्हणून आपण ह्या बरणीमध्ये टाकलेली आहे बघा. अशा काचेच्या बरणीमध्ये टाकून घ्यायची. आणि बघा साईडने किती तेल सुटलेलं आहे. आणि अजून हे पूर्ण तेल वरती येणार आहे. आणि म्हणजे पूर्ण मडकं जे आहे आपलं ते असं तेलाने भरणार आहे पूर्ण असं. तर त्याला जरा वेळ लागतो. तर हे लोणचं मुरायला कमीत कमी 7-8 दिवस लागतात. म्हणजे 7-8 दिवसात चांगलं ते मुरून जातं आणि तेल पण त्याला छान असं सुटतं. तर आपण तेल इथे भरपूर वापरलेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला वरून तेल घालायची काही गरज नाही आहे. तर बघा आता जरी आपलं असं कोरडं दिसत असलं वरती तरी ते वरती येणार आहे. आणि ही कैरी थोडीशी खाली बसणार आहे, त्याच्यामुळे तेल पण बरोबर त्याच्यात मावून जाणार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त ही रेसिपी शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा पारंपरिक रेसिपीसाठी बघत राहा पुष्पा पाटील किचन. धन्यवाद.